थोडा पुढे पुढे हे बघा रस्ता बघा कशा पद्धतीचा बनवलाय. पाठीमागे 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 हा जो रस्ता बनवलाय हा रस्ता ही जी दगड आहे ना दगडी या खडीच्या खालची दगडी आहे. पुढे देखील हीच खडी ही छोटी खडी याच्यावर टाकली होती ती खडी निघाली आणि खालची दगडी वरती आली. इथल्या नागरिकांनी सांगितलं होतं की तुम्ही जो रस्ता बनवणार आहे जर पूर्ण करत असाल तर रस्ता करा, नाही तर अगोदर जो मुरुम होता ना त्याच्यावर राहू द्या, आम्ही त्याच्यावर आमच्या जो आमचा प्रवास आहे आम्ही करतो. पण त्यांनी ऐकलं नाही. तरी देखील त्यांना दाखवायचं असं नगरपालिकेला आम्ही रस्ता बनवलाय म्हणून त्याच्या मार्फत त्यांना बिल काढायचं असेल त्यांनी बिल काढले देखील असेल, पण रस्ता मात्र शून्य झालेला आहे. आणि येथील नागरिकांना भ्रष्टाचाराची शंका येत आहे. नेमका कंत्राटदार काय करतोय, या कंत्राटदारीचे धागेदोरे कोणासोबत आहे, हे राजकीय नेते काय करतात आहे, हे नगरसेवक काय करतात आहे. पहिला मुद्दा सर्वात येतो नगरसेवक. स्थानिक नगरसेवक काय दिवा लावतोय, स्थानिक नगरसेवक कुणाच्या दबावाखाली काम करतोय, स्थानिक नगरसेवक कुणाचा ऐकतोय का, स्थानिक नगरसेवकांच्या म्हणण्यानुसारच हे काम केले जातात का, हा प्रश्न उपस्थित होतोय. नगरसेवक फक्त निवडून येण्यापुरते आहेत का फक्त मतदान मागण्यापुरते हात जोडण्यापुरते आहेत का, नगरसेवकांना तेवढंच काम येते का, हा प्रश्न आता येथील नागरिकांना पडलाय. नक्कीच येथील काम होणार आहेत का हे देखील तपासणं गरजेचं आहे. बघा तुम्ही हा रस्ता बघून घ्या. हा रस्ता कोण म्हणाल का रस्ता आहे.